आणि यानंतर मान्यवरांना विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हावं। यानंतर प्रथमतः या मराठा सेवा संघाच्या अभिवादन सभेच्या निमित्तानं प्रास्ताविक करण्यासाठी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय शिवश्री डॉक्टर विजय घोगरे साहेब यांना विनंती करतो की आपण आजच्या या सभेचं प्रास्ताविक करावं अशी आपणास विनंती आहे। प्रास्ताविक करण्यासाठी शिवश्री डॉक्टर विजयजी घोगरे साहेब प्रदेशाध्यक्ष मराठा सेवा संघ। राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजीराजे, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी प्रथम अभिवादन करतो व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री नामदार सुरेंद्र अजितदादा पवार, आशिष शेलार साहेब मंत्री महोदय, याचप्रमाणे शिवप्रेमी आमदार शरददादा सोनवणे, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, त्याचप्रमाणे मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, पोलीस अधीक्षक आशिष ठाकरे साहेब, मुख्य वनसंरक्षक, तसेच मराठा सेवा संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मुळे, जुन्नर तालुका अध्यक्ष आमचे गणेश महांबरे, राजेंद्र कुंजे, राजेंद्र गुट्टे पाटील, मंदार गुट्टे पाटील, त्याचप्रमाणे सनी कवडे, मारुती डोंगरे, सुरेश पवार आणि इतर सर्वच उपस्थित शिवप्रेमी, त्याचप्रमाणे शिवनेरी भूषण पुरस्कार प्राप्त सर्वजण, त्यांची मी नावं घेत नाही, आमदार साहेब त्यांची नावं डिक्लेअर करतील, आणि उपस्थित सर्व शिवप्रेमी पत्रकार बंधूंनो, सन 2000 सालापासून शिवनेरी ही शासकीय शिवजयंती इथं साजरी करतोय आणि त्याला 26 वर्ष पूर्ण झालेले आहेत। परंतु आज आपण श्रद्धांजली अर्पण केली। आज आपण मागच्या 26 वर्षात पहिल्यांदा अजितदादा नसल्याची जाणीव होत आहे आणि शिवनेरीवर गड चढत असताना, प्रत्येक पायरी चढत असताना दादांची आम्हाला आठवण होत असते। प्रत्येक पायरी आखीव रेखीव घडीव कशी असावी हे आम्हाला त्यांनी शिकवलं होतं आणि त्यांचं आम्हाला खूप सहकार्य लागायचं। या कार्यक्रमात नाही त्याची आम्हाला खूप मोठी वेदना आहे आणि त्यांचं सर्व कार्य आपण पुढे घेऊन जाणारच आहोत। आज आपली शिवजयंती आहे, पण त्यांची आठवण आल्याशिवाय आपल्याला राहत नाही। आज ज्या शिवनेरी किल्ल्यावर आपण आहोत तिथं माझ जिजाऊ आणि शहाजी राजांनी शिवरायांना घडवले आणि त्यांच्यावर सर्व प्रकारचे संस्कार केले। स्वराज्य निर्मितीची प्रेरणा शिवरायांच्या मस्तकात घातली। शिवरायांनी 18 पगड जात समूहातील सर्व मावळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले आणि हा समतेचा विचार घेऊन सर्व जाती धर्माच्या लोकांना पुढे घेऊन आपण हेच वाटचाल करत आहोत आणि हीच खरी शिवजयंतीची प्रेरणा आहे। शिवनेरी किल्ला शिवरायांची जन्मभूमी असल्यामुळे आपल्यासाठी प्रेरणादायक असून इथली माती प्रत्येक मस्तकी लावल्यानंतर त्यामध्ये प्रचंड अशी ऊर्जा मिळत असते। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र भारत नव्हे, ते विश्वाची प्रेरणा आहेत। आदर्श राजा कसा असावा याचं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे। लोकांच्या कल्याणासाठी महाराजांनी धोरणे आखली, त्याची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी केली आणि शिवरायांच्या प्रशासनाची आणि न्याय व्यवस्थेची प्रशंसा परदेशी इतिहासकारांनी आणि स्वराज्याच्या शत्रूंनी सुद्धा केलेली आहे। आजही शिवरायांच्या प्रशासनाचा अभ्यास केला आणि त्याची धोरणे अवलंबित जातात। शेती, शेतकरी, स्त्रिया, कष्टकरी, सैनिक, सर्वसामान्य रयत यांच्याविषयी महाराजांना अतिशय कळवळा होता। जात धर्माच्या पलीकडे जाऊन माणसाचे जीवन सुखी व्हावे यासाठी शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले आणि एक आदर्श शासन प्रणाली त्यांनी विकसित केली आणि आजही आपण ती प्रेरणा घेत आहोत। शिवरायांचे प्रशासन अतिशय प्रभावी होते। शिवाजी महाराजांनी कधी जात आणि नाते पाहून नाही, योग्यता पाहून जबाबदारी दिली होती। महसुली प्रशासन त्यांची अतिशय चांगली व्यवस्था होती आणि गाव खेड्यातील शेतकऱ्यांचा त्यांनी विचार केला होता। त्या काळामध्ये शेतकऱ्यांना बैल बारदाना, शेतीसाठी अवजारे आणि बी बियाणे त्या काळामध्ये मोफत पुरवले जायचे आणि शेतकऱ्याच्या मालाला त्या काळामध्ये योग्य असा भाव मिळावा आणि बाजारपेठ निर्माण केलेल्या होत्या। महाराजांचे जलव्यवस्थापन जर पाहिलं अगदी शिवनेरीपासून प्रत्येक किल्ल्यावर त्यांचं अतिशय चांगलं जलव्यवस्थापन होतं आणि ते जे केलेलं जलव्यवस्थापन आजही आपल्याला प्रेरणादायक आहे। त्यांच्या काळामध्ये पिण्याबरोबर शेतालाही पाणी मिळावे यासाठी नद्या अडवून छोटी छोटी धरणे बांधण्याचं काम त्या काळामध्ये महाराजांनी केली होती आणि त्या काळामध्ये त्याची आर्थिक तरतूद ते करत होते। महाराजांचे हेर खातं जर पाहिलं, गुप्तहेर खातं, ते अतिशय प्रभावी होतं। बहिर्जी नाईक हे त्या हेर खात्याचे प्रमुख होते आणि महाराजांचे हेर खात्यामध्ये बहुभाषिक आणि सर्व जाती धर्मातून आलेले लोक होते। व्यवस्थेने नाकारलेल्या समूहांना महाराजांनी प्रतिष्ठा मिळवून दिली होती। त्या काळामध्ये ब्रिटिश, पोर्तुगीज, मोगल यांच्यापेक्षा अतिशय प्रभावी असे महाराज हेर खाते होते। त्यामुळे महाराज अतिशय अनेक युद्धामध्ये यशस्वी झाले दिसून येते। उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून महाराजांनी आयात निर्यात धोरण केले होते।
परदेशी व्यापाऱ्यांना व्यापारविषयक धोरणे आखली होती आणि स्वराज्यामध्ये व्यापार करण्याची परवानगी दिली होती आणि देशातील पहिले आरमार उभा करण्याचा मान हा छत्रपती शिवाजी महाराजांनी गेला होता. आता आपण 2026 मध्ये आहोत, पण 2030 मध्ये महाराजांच्या जन्मस्थळाला 400 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने आज मुख्यमंत्री आहेत, आम्ही काही थोडक्या मागण्या इथं करत आहोत. त्यानिमित्ताने आज जर आपण 4 वर्ष पुढे 400 वर्ष होत असताना आज जर त्याच्यापासून आतापासून तयारी केली तर आपण बऱ्याचशा गोष्टी साध्य करू शकतो. गेल्या सुमारे 2 दशकापासून छत्रपती शिवाजी महाराज जयंती ही 19 फेब्रुवारीला शासकीय जयंती म्हणून जगभरामध्ये साजरी केली जात आहे. त्याचं श्रेय महाराष्ट्र शासनाला जात आहे. तरी आज शिवाजी महाराजांचं अस्सल शिवचरित्र उपलब्ध नाही. आमची आज विनंती आहे की महाराष्ट्र शासनाने एक समिती गठीत करावी, त्यामध्ये सर्व व्यापक सर्व समावेश व्यक्तींचा समावेश करून एक शिवचरित्र प्रथम मराठी भाषेत लिहून घ्यावं, ते तपासून प्रकाशित करावं आणि जगभरातील सर्व भाषांमध्ये अनुवाद करून ते उपलब्ध करून द्यावं. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचा ज्यावेळी 400 वर्ष पूर्ण होतील त्यावेळी काळामध्ये सर्वांना देण्यासाठी एक अतिशय सुंदर रेखीव आणि पूर्ण आसनाधीन लहानशी चांगली मूर्ती धातूमध्ये तयार करून ते अधिकृत त्याला मंजूर द्यावे आणि त्यानंतर भारत सरकारच्या माध्यमातून जगभरामधल्या सर्व वकिलातीमध्ये ते आपण स्थापित करू शकतो. त्याचप्रमाणे आता जगामध्ये अमेरिकेमध्ये आम्ही छत्रपती फाउंडेशनच्या तर्फे शिवजयंती साजरी करतो. त्याप्रमाणे जगभरामध्ये शिवजयंती साजरी केली जाते. आणि आज आपल्याला ज्यावेळी 2030 साल येईल त्यामध्ये आमची एक विनंती आहे की आपल्या पुढच्या 4 वर्षांमध्ये शिवस्मारकाचं काम निश्चितपणे आजचे मुख्यमंत्रीच्या हस्ते जर लोकार्पण होईल अशी आम्हाला आशा आहे आणि त्यांच्या काळामध्ये शिवस्मारक निश्चितपणे होईल अशी प्रचंड आशा सर्वांना आहे. ती एक आपल्याला पुढे एक अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी सर्व शिवप्रेमींना आणि उपस्थित सर्व बंधूंना शिवजयंतीच्या आपल्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जाऊ जय शिवराय. धन्यवाद. आणि यानंतर तमाम शिवप्रेमी